आणि आता बातमी पावसासंदर्भातली जालन्यामध्ये वाकुळणी, माहेर, भायगावमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे आणि या परतीच्या पावसानं शेकडो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली गेली आहेत। या पावसामुळे कापूस आणि सोयाबीनचंही मोठं नुकसान झालंय। त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा हवालदिल झाला। आपण पाहतोय संपूर्ण परिसर हा जलमय झालाय। शेती पूर्णतः पाण्याखाली गेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं अतोनात नुकसान या पावसामुळे झालंय। तर तिकडे जळगावमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे। जळगावमध्ये गिरणात अवकाळी पावसाचा फटका बसलाय। भडगाव, पाचोरा आणि चाळीसगावमध्ये शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। त्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत सुद्धा मोठी वाढ झाली आहे। शिवाय गिरणा आणि मन्याड धरणातनं विसर्ग वाढवला असून गिरणा नदीलाही पूर आला। तर आपण पाहतोय या संपूर्ण परिसरामध्ये पाणी वाहत आहे। पुलावरून सुद्धा पाणी वाहायला लागलंय। त्यामुळे अशा या साचलेल्या पाण्यातनं कसरत करून जीवघेणा प्रवास सुरू आहे। तर जळगावच्याच पाचोरा या ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेकडो हेक्टरवरील केळी बागा अक्षरशः उद्ध्वस्त झाल्यात। मागच्या 3 ते 4 दिवसांपासून चाळीसगाव, भडगाव, पाचोरा या तालुक्यामध्ये मुसळधार पावसानं अक्षरशः थैमान घातलंय आणि त्यामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालंय। आपण पाहतोय संपूर्णपणे उभं पीक आडवं झालेलं आहे। या ठिकाणी काढणीला आलेलं पीक पूर्णतः नष्ट झालेलं आहे। त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत आहे। तिकडे चिपळूणमध्ये सुद्धा अवकाळी पावसामुळे भात शेतीचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आता कोसळलेलं आहे। त्यामुळे ओला झालेला हा भात पीक जे आहे ते आता सुकवण्यासाठी रस्त्यावर शेतकऱ्यांना ठेवावं लागतंय। तर समुद्रावरही वादळ सदृश परिस्थिती असल्यामुळे आता मच्छीमारी ठप्प झाली आहे। हंगाम सुरू झाल्यापासून वादळी वातावरणामुळे मासेमारी व्यवसाय वारंवार ठप्प होतोय। त्यामुळे मासळीची आवक सुद्धा घटली आहे आणि मासळीचे दरही गगनाला भिडलेत। शेकडोहून अधिक नौका देवगड बंदरामध्ये आता स्थिरावल्या आहेत।